या व्हिडिओमध्ये आपण तिसरं प्रकरण, या प्रकरणामधला जो एक महत्वाचा कन्सेप्ट आहे भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट ज्याला म्हटलं जातं, तो कन्सेप्ट आपण पाहणार आहोत. ज्यामध्ये भाग प्रमाणपत्र म्हणजे काय आणि भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असणारे मुद्दे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पेज नंबर 47. आपण सर्वसाधारण तत्वे पाहिली होती काल आणि इथपर्यंत तो मुद्दा झाला होता. आता याच्या पुढचा जो मुद्दा आहे 3.4.2 भाग वाटपाची कार्यपद्धती, हा सिलेबस मधून वगळण्यात आलेला मुद्दा आहे. त्यामुळे आपण तो मुद्दा पाहणार नाही. ठीक आहे. पेज नंबर 47चा हा मुद्दा ज्यांच्याकडे पुस्तक असेल आणि ज्याने टिक मार्क केलं नसेल आपला वगळलेला सिलेबस, त्याने हे टिक मार्क करून घ्या की या पेजवरचा हा एवढा कन्सेप्ट गेलेला आहे. आणि त्याशिवाय पेज नंबर 48 वरचाही एवढा भाग जो ग्रीन केलेला आहे तो सिलेबस मधून वगळण्यात आलेला आहे. भाग प्रमाणपत्र ज्याला शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. हे कंपनीने वाटप केलेले दस्तऐवज आहे जे धारक कंपनीच्या विशिष्ट संख्येच्या समभागाचे मालक आहेत. बऱ्याचदा पुस्तकामध्ये जी वाक्यरचना दिली जात असते ती वाक्यरचना थोडीशी समजण्यासाठी अवघड जाते. शब्द त्या प्रकारचे असतात. साध्या सोप्या भाषेत याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. आपली चर्चा बऱ्याचदा झालेली आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती कंपनीचे भाग खरेदी करतो, ठीक आहे, तर कंपनीने भाग विकलेले आहेत याचा पुरावा म्हणून कंपनीकडे सभासद नोंद पुस्तक आहे, ज्यामध्ये कंपनीकडे कोणते भाग कोणाला विकलेले आहेत, त्या भागधारकाचं नाव आहे, त्याचा पत्ता आहे, त्याने किती भाग खरेदी केले, कोणत्या तारखेला खरेदी केले, किती रक्कम भरली, किती रक्कम यायची आहे, या सगळ्या बाबी कंपनीकडे पुरावा म्हणून सभासद नोंद पुस्तक आहे. परंतु भागधारकाकडे नेमका कोणता पुरावा आहे भाग खरेदी केल्याचा? तर इथे भाग खरेदी केल्याचा जो पुरावा आहे तो आहे भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट ज्याला म्हटलं जातं. कंपनीचे भाग खरेदी केल्याचा दस्तऐवज, नोंदणीकृत दस्तऐवज, नोंदणीकृत पुरावा किंवा भागाच्या मालकी हक्काचा अंतिम पुरावा, याला या ठिकाणी भाग प्रमाणपत्र किंवा शेअर सर्टिफिकेट असं म्हटलं जातं. या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की सिलेबसला बऱ्याच वर्षापासून हा मुद्दा आपणाला आहे, परंतु सध्याची जी परिस्थिती आहे कंपनीच्या बाबतीत, जी टेक्नॉलॉजी वापरली जाते सध्या कंपनीमध्ये, ज्याचा आधार घेतला जातो डिपॉझिटरीचा, डीमॅट स्वरूपाच्या भागांचा, तर आजच्या परिस्थितीमध्ये हा कालबाह्य झालेला मुद्दा आपण म्हणू शकतो की थोडंसं आता भाग प्रमाणपत्र दिसतच नाही आहे. याचं साधं सोपं कारण आहे की बहुतांश कंपन्यांनी आता काय केलेलं आहे, डीमॅट स्वरूपाचे भाग विकायला सुरुवात केलेली आहे, इलेक्ट्रॉनिक स्वरूपाचे भाग. आणि भाग प्रमाणपत्र काय तर कागदोपत्री भाग दाखला, जे अगोदर कंपन्या देत होत्या. आजही काही कंपन्या, काही मोजक्या बोटावर मोजण्या इतक्या कंपन्या आहेत जे आजही भाग प्रमाणपत्र देतात, परंतु बहुतांश कंपन्या भाग प्रमाणपत्र देत नाहीत. ठीक आहे. पण मुद्दा आहे आपणाला सिलेबसला, मग त्या बाबतीत आपण सविस्तर माहिती आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत. तर एकंदरीत भाग प्रमाणपत्र, शेअर सर्टिफिकेट ज्याला भागाच्या मालकीचा पुरावा असं या ठिकाणी म्हटलं जातं. आता या बाबतीत काही माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे की जर सभासदत्वा बाबतीत काही भाग किंवा काही वाद उद्भवल्यास सभासदांच्या नोंद वहीतील नोंदीपेक्षा भाग प्रमाणपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. आता बऱ्याचदा असं घडतं, कंपनी भाग विकते, अनेक भागधारकांना विकते, बऱ्याचदा
अनावधानाने चुका होतात कंपनीकडून सभासद नोंद पुस्तकामध्ये वगैरे. मग अशा वेळेस एखाद्या सभासदाचा वाद लागलेला आहे. एखादा व्यक्ती म्हणत आहे मी सभासद आहे, परंतु कंपनीकडे त्या बाबतीत नोंदी नाही आहेत, कंपनी नकार देत आहे, त्या व्यक्तीला सभासद मानायला तयार नाही आहे. मग अशा वेळेस त्या व्यक्तीने समजा आपल्याकडे असलेला भाग दाखला, भाग प्रमाणपत्र सादर केला. मग अशा परिस्थितीमध्ये तो भाग प्रमाणपत्र व्हॅलिड त्या ठिकाणी ठरवला जाईल. तो भाग प्रमाणपत्र त्या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. सभासद नोंदीपेक्षा सभासद नोंद वहीमध्ये ज्या नोंदी आहेत त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू कशाला दिली जाईल तर भाग प्रमाणपत्राला. याचं कारणही मी तुम्हाला पुढे सांगतो, पुढे माहिती दिलेली आहे. आपण या भाग प्रमाणपत्रामध्ये कोणकोणती मुद्दे आहेत तेही पाहणार आहोत. याचं साधं सोपं कारण या ठिकाणी पुढं देण्यात आलेलं आहे या भाग प्रमाणपत्राच्या बाबतीत, की कंपनीच्या संचालक मंडळाने अधिकृत केलेल्या 2 संचालक आणि कंपनी चिटणीस किंवा इतर अधिकृत व्यक्ती यांच्या स्वाक्षरी आणि कंपनीच्या शिक्क्यानिशी भाग प्रमाणपत्राचे वाटप केले जाते. म्हणजे यासाठी तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो. यासाठी त्याला तेवढं महत्व देण्यात आलेलं आहे की ते कुणी दिलेलं आहे, कंपनीनं दिलेलं आहे भागधारकाला भाग दाखला. ठीक आहे. परंतु ते देत असताना त्या भाग दाखल्यावर कमीत कमी 2 संचालकाच्या सह्या असतील, कंपनीच्या चिटणीसाची सही असेल किंवा मग एखादा अधिकृत अधिकारी व्यक्ती त्या ठिकाणी कंपनीकडून नेमण्यात आलेला आहे सहीसाठी, त्या व्यक्तीची सही असेल, कंपनीची नाममुद्रा, कंपनीचा शिक्का त्या भाग प्रमाणपत्रावर असेल. मग आता एवढ्या लोकांच्या सह्या आणि कंपनीची सही म्हणजे कंपनीचा शिक्का त्याच्यावर आहे, त्यामुळे आता त्या कागदपत्राला, त्या डॉक्युमेंटला एवढं वेटेज येतं, एवढं महत्व येतं की आता तो पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल. एखाद्या वेळेस सभासद नोंद पुस्तकामध्ये कमी जास्त नोंदी झाल्या असल्या तरी इथे भाग प्रमाणपत्रावरील नोंदीच्या आधारे त्या ठिकाणी त्याचं सभासदत्व सिद्ध होईल. म्हणजे एवढी व्हॅल्यू त्या ठिकाणी त्याला दिली जाते. कारण एवढी लोक जी सह्या करत आहेत याचा अर्थ त्यांनी बघितलं असेल, त्यांनी तपासलं असेल की तोच भागधारक आहे. जेवढे भाग प्रमाणपत्रामध्ये दाखवले जात आहेत त्याच्या नावासमोर त्याने तेवढेच भाग खरेदी केलेले आहेत. या सगळ्या बाबी झालेल्या आहेत. याचा अर्थ त्यांनी तपासलेला आहे, तपासणीनंतरच त्यांनी सही केलेली आहे, त्यामुळे ते जबाबदार आहेत त्या भाग प्रमाणपत्रामधील माहितीला. याचा अर्थ तो व्हॅलिड आहे, लीगल आहे. म्हणजे एवढं व्हॅल्यू त्या ठिकाणी जे भाग प्रमाणपत्राला दिली जाते ती यासाठीच दिली जाते की भाग प्रमाणपत्रावर 2 संचालकांच्या आणि कंपनीच्या चिटणीसाची सही, कंपनीचा शिक्का त्या ठिकाणी असतो. भाग प्रमाणपत्रा बाबतीत आणखी या ठिकाणी माहिती आहे की कंपनी भाग प्रमाणपत्र सर्व भाग वाटपदारांना, भाग हस्तांतर स्वीकृत्यांना प्रदान करते. तसेच हे अंशतः किंवा पूर्ण दत्त भागांसाठी दिले जाते. मुद्दा लक्षात घ्या की कंपनी भाग प्रमाणपत्र कोणाकोणाला देते. त्याच्यामध्ये आहे सर्व भाग वाटपदारांना, म्हणजे ज्यांना ज्यांना कंपनीने भाग वाटप केलेले आहेत, ज्यांना ज्यांना कंपनीने भाग विकलेले आहेत, ज्यांचा भाग मागणी अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे. कंपनीकडे कालच आपण चर्चा केली की भाग विकत असेल तरी समोरच्या व्यक्तीकडून भाग मागणी अर्ज भरून घेतला जातो. भाग एखाद्या सेवेच्या, वस्तूच्या मोबदल्यामध्ये दिले जात असतील तरी समोरच्या व्यक्तीकडून भाग मागणी अर्ज भरून घेतला जातो. याचा अर्थ त्यांचा अर्ज आल्यानंतर कंपनी ते स्वीकारते, त्यांना भाग वाटप करते. तर ते सर्व व्यक्ती कोण झाले? भाग वाटपदार झाले. तर त्यांना साहजिक आहे भाग त्यांच्या नावावर केला जात आहे, मग त्याच्या मालकीचा पुरावा म्हणून कंपनी भाग प्रमाणपत्र त्या संबंधित भाग वाटपदारांना देते. भाग हस्तांतर स्वीकृत्यांना, एखाद्या व्यक्तीने आपल्या नावावर असणारे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावे केलेले आहेत, मग तो समोरचा जो हस्तांतर स्वीकृता असेल, हस्तांतरी ज्याला म्हटलं जातं, ज्याच्या नावावर आता भाग होणार आहेत, साहजिक आहे पहिल्याचं नाव कटवून त्या ठिकाणी दुसऱ्याचं नाव येणार आहे. भाग विकणाऱ्या भागधारकाचं नाव जर त्याने आपल्या नावावरचे सर्व भाग विकले असतील तर सभासद नोंद पुस्तकातून त्याचं नाव वगळण्यात येतं.
त्याच्या नावावर असणारं भाग प्रमाणपत्र रद्द करण्यात येतं. आता जो भाग हस्तांतर स्वीकृता आहे, ज्याच्या नावावर भाग होत आहेत, त्याचं नाव सभासद नोंद पुस्तकामध्ये नोंदवलं जातं आणि त्याच्या नावाने नवीन भाग प्रमाणपत्र तयार करून त्याला पाठवलं जातं. म्हणजे या प्रकारे एकतर कंपनी भाग वाटप करत असेल, त्या वाटपदारांनाही भाग प्रमाणपत्र दिलं जातं आणि कंपनीमध्ये जर एखाद्या भागधारकानं भागाचं हस्तांतरण म्हणजे शेअर ट्रान्सफर केले असतील, तर समोरच्या व्यक्तीच्या नावानंही भाग प्रमाणपत्र तयार करून त्याला प्रदान केलं जातं, म्हणजे त्याला दिलं जातं. तसेच हे अंशतः किंवा पूर्ण दत्त भागांसाठी दिले जाते. चला, हा मुद्दा कोण क्लिअर करेल हो? अंशतः किंवा पूर्ण दत्त भागांसाठी भाग प्रमाणपत्र दिले जाते म्हणजे नेमकं काय? कोण सांगेल? आपली मागच्या 2-3 तासामध्ये यावर चर्चा झालेली आहे की अंशतः म्हणजे काय किंवा पूर्ण दत्तचा अर्थ काय होतो, आपण पाहिलेला आहे. कोण उत्तर देईल? ऐकू येत आहे? आवाज येत आहे का माझा? हो सर. बघा, प्रयत्न करा सांगण्याचा. कुणी प्रयत्न करा, जेवढं तुम्हाला वाटतंय तेवढं उत्तर द्या, बाकी मी स्पष्टीकरण देणारच आहे. कोण आहेत दररोजचे रेग्युलर विद्यार्थी, मागचे कंटिन्यू क्लास करणारे, त्यांना समजायला पाहिजे हा मुद्दा. बोनस भागासाठी दिली जाते. बोनस भागासाठी. बर, आणखी आहे का उत्तर? वेगळं उत्तर आहे कोणाचं? सर, पूर्ण दत्त भाग हे पूर्णपणे मोफतमध्ये दिले जातात. बर, ठीक आहे. आता म्यूट करा सगळ्यांनी, माईक म्यूट करा सगळ्यांनी. आता मी स्पष्टीकरण देतो, ते ऐका. ठीक आहे. तर अंशतः किंवा पूर्ण दत्त भागांसाठी भाग प्रमाणपत्र दिले जाते याचा अर्थ असा आहे की भाग प्रमाणपत्र देत असताना कंपनी हे बघत नाही की त्या भागावरची पूर्ण रक्कम वसूल झालेली आहे का. झाली नसली तरी भाग प्रमाणपत्र दिलं जातं. एक भाग अधिपत्राचा कन्सेप्ट आहे, वाहक दस्तऐवज ज्याला म्हटलं जातं. तिथं भागावरची सगळी रक्कम वसूल झाल्यानंतरच भाग अधिपत्र दिलं जातं. पण भाग प्रमाणपत्राचं तसं नाहीये. साधारणतः भाग प्रमाणपत्र जो आहे तो भाग प्रमाणपत्र अगदी दुसरा हप्ता आला की दिला जातो. बऱ्याचदा पहिला हप्ता आल्यानंतरही दिला जाऊ शकतो. आता आपणाला माहिती आहे भागावरची सगळी रक्कम काही एकदाच मागवण्यात येत नाही, किमान 3 हप्त्यामध्ये मागवली जाते. मग समोरच्या भागधारकाला भाग प्रमाणपत्र देण्यासाठी कंपनी वाट बघत बसत नाही की ते पूर्ण दत्त कधी होतील, त्या भागावरचे सगळे हप्ते कधी वसूल होतील, वसूल झाले की आपण त्याला भाग प्रमाणपत्र द्यावं, असा प्रकार घडत नाही. जर कंपनी एक रक्कमी म्हणजे आता खाजगीरित्या भाग विकत आहे, एकदाच रक्कम घेत असेल तरी त्याला भाग प्रमाणपत्र देते. सगळी रक्कम म्हणजे पूर्ण दत्त भाग असतील ज्यावर सगळी रक्कम ऑलरेडी आलेली आहे, एकाच याच्यात आलेली आहे, त्यांनाही भाग प्रमाणपत्र दिला जातो. आणि अंशतः रक्कम आलेले जे भागधारक आहेत, कंपनी सार्वजनिकरित्या भाग विक्री करत आहे, कंपनीने 3-4 इन्स्टॉलमेंट भागावरचे मागवलेले आहेत, 1 इन्स्टॉलमेंट आलाय, 2 इन्स्टॉलमेंट आलाय, साहजिक आहे कंपनी त्या भागावरही भाग प्रमाणपत्र भागधारकाला देऊ शकते, भले आणखी रक्कम भागधारक भरणार असला तरी. म्हणजे बऱ्याचदा सार्वजनिकरित्या भाग विक्रीमध्ये कंपन्या भागधारकांना पूर्ण रक्कम भागावरची वसूल होण्या अगोदरच भाग प्रमाणपत्र वाटप करतात, प्रदान करतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला
की भाग प्रमाणपत्र एखाद्या भागधारकाला कंपनीकडून मिळवायचं आहे, तर त्याला त्या भागावरची सगळी रक्कम भरण्याची गरज नाही. अर्धवट रक्कम भरलेली असताना सुद्धा कंपनी त्याला भाग प्रमाणपत्र देऊ शकते. आता सहसा ज्यावेळेस एखादा भागधारक भाग वाटपाचा हप्ता भरतो, दुसरा हप्ता शेअर अलॉटमेंटचा, पहिला हप्ता शेअर ऍप्लिकेशनचा ज्याला भाग अर्ज शुल्क असं म्हटलं जातं, दुसरा हप्ता शेअर अलॉटमेंटचा ज्याला भाग वाटपाचा हप्ता म्हटला जातो. ज्यावेळेस भागधारक दुसरा हप्ता भरतो, ठीक आहे, बँकेमध्ये, आणि त्याची पावती कंपनीकडे सादर करतो, भाग वाटप पत्र आणि भाग वाटपाचा हप्ता भरल्याची पावती, हे दोन डॉक्युमेंट ज्यावेळेस तो कंपनीला पाठवतो, त्या दोन डॉक्युमेंटच्या आधारे सहसा कंपन्या भागधारकांना भाग प्रमाणपत्र पाठवतात. म्हणजे याचा अर्थ असा झाला की तिसरा हप्ता असेल किंवा एखादी कंपनी चौथ्या हप्त्यापर्यंत मागवत असेल, तरी ते 2 हप्ते पुढचे भरण्या अगोदरच त्यांना भाग प्रमाणपत्र पाठवलं जातं. परंतु आता उदाहरणासाठी भागाची रक्कम 100 रुपये आहे, 25-25चे 4 हप्ते आहेत, एका भागधारकाने 25चे 2 हप्ते भरलेले आहेत, म्हणजे भाग वाटपाचा हप्ता भरला आणि त्याची पावती, म्हणजे याचा अर्थ त्याने आतापर्यंत 50 भरलेले आहेत, 50 अद्याप त्याला भरावयाचे होते. या परिस्थितीमध्ये त्याला भाग प्रमाणपत्र पाठवलं जाईल, परंतु त्या भाग प्रमाणपत्रामध्ये स्पष्टपणे उल्लेख करेल कंपनी की या तारखेपर्यंत एवढी रक्कम भागावरची, म्हणजे 50 रुपये त्याचे आलेले आहेत आणि आणखी 50 रुपये यायचे आहेत. म्हणजे जर यदा कदाचित त्याच परिस्थितीमध्ये त्याच दिवसामध्ये जर हा भागधारक आपले भाग दुसऱ्याला विकत असेल, तर त्या दुसऱ्या समोरच्या व्यक्तीलाही माहिती असणं गरजेचं आहे ना, की तो जो भाग कंपनीचे खरेदी करत आहे या भागधारकाकडून 100 रुपयाचा असला तरी अद्याप त्याच्यावर 50 रुपये भरायचे आहेत. आता जो नवीन खरेदी करेल एखाद्या भागधारकाकडून, तर त्याला ते भरावे लागतील. म्हणजे याचा अर्थ माहिती असणं गरजेचं आहे. जसे तो हप्ते भरेल त्या पद्धतीनं भाग प्रमाणपत्रामध्ये एंट्री करून दिली जाईल, बदल करून दिला जाईल. म्हणजे किती रक्कम त्याने भरलेली आहे याबाबतची माहिती सुद्धा त्या भाग प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली असते. त्यानंतर भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट बाबी आपण या ठिकाणी पाहणार आहोत की कोणकोणते मुद्दे भाग प्रमाणपत्रामध्ये नमूद करणे बंधनकारक आहे. बघा, आता एक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी देतो की हे जे भाग प्रमाणपत्र असते, कर्ज रोखे प्रमाणपत्र असते, हे भारतीय कंपनी कायद्यानुसार त्याचा एक विहित नमुना तयार केलेला आहे की त्या विहित नमुन्याप्रमाणे किंवा त्या विहित नमुन्यामध्ये जेवढे मुद्दे दिलेले आहेत त्याप्रमाणेच त्या ठिकाणी असावेत. फॉर्म SH1 असं त्याला म्हटलं जातं. एक नमुना दिलेला आहे. एक साधं सोपं उदाहरण मी तुम्हाला देतो की टीसीचं उदाहरण. तुमच्या ज्या टीस्या असतात, वेगवेगळ्या शाळांमधून तुम्ही आला असाल 10वी पासून, तर प्रत्येकाच्या टीस्या एका साईजच्या, एका कलरच्या होत्या का? त्याच प्रकारचा फॉन्ट होता का? नाही. प्रत्येकाची शाळेची टीसी वेगवेगळी, साईज छोटा मोठा असेल, फॉन्ट वेगवेगळा असेल, कागदाची क्वालिटी वेगवेगळी असेल प्रत्येकाच्या टीसीची, त्यामध्ये टायपिंगचा म्हणजे त्या पद्धतीनं वेगळा असेल, कलर वेगळा असेल, या सगळ्या बाबी म्हणजे वेगवेगळ्या. पण एवढ्या वेगवेगळ्या टीसी असल्या तरी जर तुम्ही ते एकत्र आजूबाजूला ठेवून तुलना केली तर त्या टीसी मध्ये असणारे जे रकाने आहेत, जी माहिती आहे ती जवळपास सारखी होती. का? तर शासनाने प्रत्येक शाळेला, प्रत्येक कॉलेजला एक पर्टिक्युलर नमुना दिलेला असतो की तुम्हाला जर टीसी तयार करायची असेल तर टीसी मध्ये एवढे रकाने किंवा एवढे मुद्दे या प्रकारची माहिती असणं गरजेचं आहे. मग शाळा कॉलेजेस काय करतात? ती माहिती आपापल्या प्रमाणे म्हणजे आपापल्या कागदाप्रमाणे, साईज प्रमाणे, अवेलेबल फॉन्ट प्रमाणे ते त्या ठिकाणी काय करतात? तयार करतात. आजकाल कॉम्प्युटरमध्ये तयार केले जातात. काही काही शाळा कॉलेजेस प्रिंट करून मागवतात. पण सगळ्या या टीस्यामध्ये कॉमन
पर्टिक्युलर मुद्दे आवश्यक असलेले असतातच, ते ठेवावेच लागतात. अगदी त्या पद्धतीनं कंपनी कायद्यामध्ये सुद्धा तो कशा प्रकारचा असेल भाग प्रमाणपत्र, त्यामध्ये कोणते कॉमन मुद्दे असावेत ते देण्यात आलेले आहेत. तर ते कॉमन मुद्दे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहिलं आहे कंपनीचे नाव, CIN नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता. पहिल्या मुद्द्यामध्ये कंपनीचं नाव दिलं जाणं आवश्यक आहे. ठीक आहे. एखादी टीसी दिलेली आहे पण त्या टीसी वर शाळेचं नावच नाहीये, कॉलेजचं नावच नाहीये, मग ते टीसी काय कामाची, कुठून आलाय, काय आहे ते काहीच त्या ठिकाणी ताळमेळ लागणार नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, कंपनी भाग प्रमाणपत्र देत आहे तर ते कोणत्या कंपनीचं आहे, भाग प्रमाणपत्र त्या कंपनीचं नाव असणं त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. पहिला मुद्दा त्या ठिकाणी कंपनीच्या नावाचा असतो. त्यानंतर कंपनीचं नाव तर आलंय पण त्याची ओळख काय, CIN कंपनी आयडेंटिफिकेशन नंबर किंवा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर असं त्याला म्हटलं जातं. ओळख त्या कंपनीची काय आहे. ठीक आहे. कंपनीचं नाव तर लिहायला आपण काही लिहू, पण ती अधिकृत आहे का, लीगल आहे का, त्यांना लायसन्स मिळालेला आहे का, त्यांचा रजिस्टर्ड नंबर कोणता आहे, ते फार महत्वाची बाब आहे. ठीक आहे. आजकाल त्या रजिस्टर्ड नंबरच्या आधारे त्या कंपनी बाबतीत बरीचशी माहिती मिळवता येते. तर त्या कंपनीच्या नावाखाली त्याचा कॉर्पोरेट आयडेंटिफिकेशन नंबर जो त्यांना देण्यात आलेला आहे शासनाकडून, तर तो नंबर लिहिला जाणं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. त्यानंतर नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता, त्यांचा रजिस्टर्ड ऑफिस कुठं आहे एक्झॅक्टली, त्याचा पत्ता, कारण कंपनी एक असते, त्यांचा रजिस्टर्ड ऑफिस एक असतो, बाकी ब्रँचेस वेगवेगळ्या अनेक शहरामध्ये अनेक देशामध्ये असू शकतात, पण हेड ऑफिस म्हणा किंवा रजिस्टर्ड ऑफिस हा एकच असणार आहे. ठीक आहे. तर त्या ठिकाणी त्यांचं ते रजिस्टर्ड ऑफिस नेमकं कोणत्या राज्याच्या, कोणत्या जिल्ह्याच्या, कोणत्या तालुक्यामध्ये किंवा कोणत्या शहरामध्ये आहे, त्या बाबतीत पत्ता त्या ठिकाणी सविस्तर दिला जाणं आवश्यक आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असणारी जी दुसरी बाब आहे ती आहे सभासद नोंद क्रमांक. आता एक उदाहरण मी तुम्हाला दिलं होतं की कंपन्या सगळे भाग विकतात परंतु भागधारकांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर आहे. मग जेवढे भागधारक कंपनीमध्ये आहेत, जेवढे सभासद कंपनीमध्ये आहेत, त्या सर्वांना एक एक क्रमांक दिला जातो ओळखीसाठी. जसं आपणाला रोल नंबर दिले जातात कॉलेजमध्ये, प्रत्येकाला एक वेगळा रोल नंबर देण्यात आलेला आहे. त्या रोल नंबरच्या बेसवर तुमची प्रेझेंटी घेतली जाते. बऱ्याचदा तुमची ओळख त्या रोल नंबरच्या आधारे असते. अगदी त्या पद्धतीनं त्या भाग प्रमाणपत्रामध्ये सुद्धा हा जो सभासद आहे, हा जो भागधारक आहे, आता ज्याला या भागाचा पुरावा म्हणून भाग दाखला, भाग प्रमाणपत्र दिला जात आहे, सभासद नोंद पुस्तकामध्ये त्याचा नोंद क्रमांक कितवा आहे, किती आहे, याचा स्पष्ट उल्लेख त्या भाग प्रमाणपत्रावर असणे बंधनकारक आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्रामध्ये समाविष्ट असणारी जी पुढची म्हणजे नंबर 3 ची बाब आहे, भाग प्रमाणपत्र क्रमांक. आता सभासद नोंद क्रमांक वेगळा असणार आहे, भाग प्रमाणपत्र क्रमांक वेगळा असणार आहे. ज्या पद्धतीनं आता किती भागधारक आहेत त्या पद्धतीनं किती भाग प्रमाणपत्र इश्यू करण्यात आलेले आहेत, त्या प्रत्येक भाग प्रमाणपत्राला एक पर्टिक्युलर क्रमांक देण्यात येत असतो. बऱ्याचदा तो क्रमांक सोपा दिसावा, रेकॉर्ड ठेवणं त्याचं सोपं जावं, यासाठी काय केलं जातं, अल्फाबेट, एखादा अल्फाबेट डॅश क्रमांक दिला जातो. उदाहरणासाठी A1, A2, A3 या पद्धतीनं एखाद्या कंपनीला वाटत असेल की आपण 1000च्या वर जायचं नाही किंवा एखाद्या कंपनीला वाटत असेल की आपण 1,00,000च्या वर जायचं नाही, मग ते तिथपर्यंत ठेवतात. उदाहरणासाठी A1, A2 या पद्धतीनं 999 पर्यंत ठेवलं. ठीक आहे. 1000 न करता मग परत B1, B2 करत 999 पर्यंत नेलं, पुन्हा मग C1, C2 करत परत 999 पर्यंत नेलं. म्हणजे त्या ठिकाणी हजारो मध्ये भागधारक आहेत पण 999 पर्यंतच क्रमांक आहेत. पण अलीकडे अल्फाबेट एखादा दिलेला आहे
त्यामुळे ते सोपं जात आहे. म्हणजे डिजिट तेवढेच राहतात, कमी राहतात. वेगवेगळ्या युक्त्या वापरून कंपन्या ज्या आहेत या ठिकाणी भाग प्रमाणपत्रांना क्रमांक देत असतात, जेणेकरून त्याचा रेकॉर्ड काढणं सोपं जावं, ओळख चांगल्या पद्धतीनं पडावी, त्यासाठी या प्रकारचे भाग प्रमाणपत्र दिलेले असतात. मग या भागधारकाला, ज्याला हा भाग दाखला दिला जाणार आहे, त्याला दिला जाणारा हा जो भाग प्रमाणपत्र आहे त्याचा क्रमांक कोणता आहे ते या ठिकाणी भाग प्रमाणपत्रामध्ये नमूद करणे बंधनकारक असेल. त्यानंतर पुढची बाब नंबर 4 ची सभासदाचे नाव. सगळ्यात महत्वाचं आहे सभासदाचे नाव. कारण आता हा भागधारक इतरांना दाखवणार आहे की बाबा माझ्या नावावर सो अँड सो कंपनीचे एवढे भाग आहेत, मग आता त्याच्या नावावर आहेत म्हणजे त्याचं नाव असणं गरजेचं आहे ना. भागधारकाकडे पुरावा आहे, त्याने पर्टिक्युलर सो अँड सो कंपनीचे भाग खरेदी केलेले आहेत, मग त्याचं नाव त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. मग कंपनीकडून त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहिलं जातं. यामुळे जरी यदा कदाचित निष्काळजीपणामुळे भागधारकाकडून भाग दाखला हरवला असला तरी त्याचं नाव त्या भाग दाखल्यावर, भाग प्रमाणपत्रावर असल्यामुळे फारसं काही नुकसान त्या ठिकाणी होणार नाही. कारण समोरचा व्यक्ती कितीही त्याने प्रयत्न केला तरी नाव त्या ठिकाणी त्या भाग दाखल्यावर असल्यामुळे तो जास्त काही त्याचा गैरवापर करू शकत नाही. याला मग डुप्लिकेट दुसरा भाग दाखल्याची प्रत, भाग प्रमाणपत्राची प्रत मिळवता येते, प्रोसिजर आहे कंपनी कायद्यामध्ये. एकंदरीत सभासदाचे नाव म्हणजे भाग दाखल्यावर, भाग प्रमाणपत्रावर जेवढे भाग दाखवलेले आहेत त्याचा मालक कोण आहे त्याचं नाव या ठिकाणी भाग प्रमाणपत्रामध्ये लिहिणे आवश्यक आहे. त्यानंतर पुढची बाब नंबर 5 ची भागाचे स्वरूप, भागाची संख्या, भागांचे व्यवच्छेदक क्रमांक. भागाचे स्वरूप म्हणजे भागाचा प्रकार कोणता आहे, कोणत्या प्रकारचा भाग आहे. समहक्क भाग आहे, अग्रहक्क भाग आहे. अग्रहक्क आहे तर मग अग्रहक्कामधला कोणता भाग आहे, कारण आपण 8 प्रकार अग्रहक्क भागाचे पाहिलेले आहेत. मग तो भाग कोणता आहे त्या ठिकाणी त्या बाबतीत माहिती दिली जाणं आवश्यक आहे, भागाच्या प्रकाराबाबतीत, स्वरूपाबाबतीत. त्यानंतर भागाची संख्या. आता नेमके किती भाग त्या ठिकाणी त्याला या भाग दाखल्यामधून दिले जाणार आहेत, दिलेले आहेत. मी उल्लेख केला की बऱ्याचदा कंपन्या जास्त भाग मागणी करणाऱ्या अर्जदारांचा अर्ज स्वीकारतात. त्यामुळे मग जे काही भाग याच्या नावावर असतील, मग तिथं 10, 20, 50, 100, 200, 500, 1000 जे काही भागाची संख्या असेल ती भागाची संख्या सुद्धा या भाग दाखल्यावर नमूद करणे गरजेचं आहे. त्यानंतर भागांचे व्यवच्छेदक क्रमांक. व्यवच्छेदक क्रमांक म्हणजे वेगळे असणारे क्रमांक. कोणत्या क्रमांकापासून कोणत्या क्रमांकापर्यंतचे भाग त्याला वाटप करण्यात आलेले आहेत. समजा उदाहरणासाठी हा 100 भागांचा भाग दाखला आहे, मग 100 भाग कोणत्या क्रमांकापासून कोणत्या क्रमांकापर्यंतचे ते 100 भाग आहेत त्याबाबतची माहिती या भाग दाखल्यामध्ये दिली जाणं आवश्यक आहे. व्यवच्छेदक क्रमांक एकमेकापासून छेदणारा, भिन्न असणारा जो या भागांना क्रमांक देण्यात आलेला आहे तो क्रमांक या ठिकाणी नमूद करणे आवश्यक आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्रामध्ये असणारी पुढची बाब नंबर 6 ची भागावर भरलेले शुल्क. जसा उल्लेख मी केला की भाग दाखला कंपनीने देण्यासाठी समोरच्या भागधारकाने भागावरची सगळी रक्कम भरणे आवश्यक नाही. त्यामुळे कंपनी बऱ्याचदा दुसरा हप्ता आला भागधारकाचा की समोरच्या व्यक्तीला भाग दाखला पाठवते. त्यामुळे आता तो भाग दाखला पाठवत असताना किती रक्कम त्या व्यक्तीने भागावर भरलेली आहे आणि त्या आधारे मग आपोआप माहिती मिळते की त्याला आणखी किती रक्कम भरावयाची आहे. जेणेकरून जर पूर्ण रक्कम भागावरची भरण्या अगोदरच भागधारक आपला भाग दुसऱ्याला विकत असेल तर समोरच्या व्यक्तीलाही माहिती असणं गरजेचं आहे
की आपण जो भाग खरेदी करत आहोत त्यावर किती रक्कम त्या समोरच्या व्यक्तीने भरलेली आहे आणि आपणाला किती भरावी लागेल याची पूर्वकल्पना त्याला असणं गरजेचं आहे. यासाठी भागावरचे जे काही शुल्क असतील भरलेले ते भाग दाखल्यामध्ये भाग प्रमाणपत्रामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर भाग प्रमाणपत्रातील समाविष्ट असणारी पुढची बाब नंबर 7 ची कंपनीचा शिक्का, 2 संचालक आणि कंपनी चिटणीसाची स्वाक्षरी. ही कंपल्सरी बाब आहे. सुरुवातीलाही मी म्हटलं की भाग दाखल्याला भाग प्रमाणपत्राला फार महत्व दिलं जातं. सभासद नोंद पुस्तकाच्या वर ते ग्राह्य धरलं जातं पुरावा म्हणून. का तर कंपनीच्या अधिकृत व्यक्तींच्या सह्या भाग दाखल्यावर असतात. कमीत कमी 2 संचालक ज्यांना ती जबाबदारी संचालक मंडळानं सोपवलेली आहे त्या 2 संचालकाच्या सह्या त्या भाग दाखल्यावर भाग प्रमाणपत्रावर असतात. कंपनीच्या चिटणीसाची सही किंवा एखादा चिटणीसाऐवजी एक अधिकारी नेमलेला आहे कंपनीने, जो कोणता अधिकारी नेमला असेल त्या अधिकाऱ्याची किंवा चिटणीसाची सही आणि कंपनीची सही म्हणजेच कंपनीचा शिक्का, नाममुद्रा ज्याला म्हटलं जातं तो या ठिकाणी असणं बंधनकारक असेल. तर या झाल्या भाग प्रमाणपत्रामध्ये ज्या काही बाबी नमूद असतात त्या बाबी. आता आपण भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी पाहणार आहोत की एक्झॅक्टली कोणत्या परिस्थितीमध्ये कधी ते भाग प्रमाणपत्र समोरच्या व्यक्तीला दिले जाते. त्यामध्ये कालावधी कंपनीच्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. नवीन कंपनी आहे, जस्ट स्थापन झालेली आहे, भागधारकांना भाग विकलेले आहेत कंपनीने. आता त्या स्थापनेच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत त्या समोरच्या भागधारकांना म्हणजे नेमकं कोणास दिले जाते तर घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. कंपनीच्या स्थापनेपासून 2 महिन्याच्या आत घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या सभासदांना. ज्या लोकांनी सुरुवातीला स्थापनेप्रसंगी घटनापत्रकावर सह्या केलेल्या आहेत, ऑब्वियस आहे, साहजिक आहे, त्यांना भाग खरेदी करावे लागतात. तर त्यांना भाग प्रमाणपत्र 2 महिन्याच्या आत कंपनीकडून दिले जाणे बंधनकारक आहे. पुढचा भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी भाग वाटपाच्या तारखेपासून 2 महिन्याच्या आत. भाग वाटपाच्या तारखेपासून म्हणजे कंपनीने भाग विक्रीसाठी काढलेले आहेत, अर्ज आलेले आहेत, काही लोकांचे अर्ज स्वीकारून त्यांना भाग वाटप करण्यात आलेलं आहे. तर मग भाग वाटप झाल्यापासून 2 महिन्याच्या आत या ठिकाणी भाग प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. कोणाला तर भाग वाटप केले असल्यास भाग वाटपदारांना, ज्यांना कंपनीने भाग वाटप केलेले आहेत. परत तोच मुद्दा की ज्यांचा अर्ज स्वीकारण्यात आलाय, ज्यांना कंपनीकडून भाग वाटप करण्यात आलेले आहेत, मंजूर करण्यात आलेले आहेत, विकण्यात आलेले आहेत, अशा लोकांना 2 महिन्याच्या आत भाग वाटप झाल्यापासून कंपनीने भाग वाटप केल्याची जी तारीख असेल तेव्हापासून 2 महिन्याच्या आत समोरच्या भाग वाटपदारांना भाग प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल. तिसरा एक या ठिकाणी भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी आहे हस्तांतर अर्जाच्या प्राप्तीपासून 1 महिन्याच्या आत किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत. आता इथे 2 मुद्दे आहेत, लक्षात घ्या हे काय आहेत. हस्तांतर अर्जाच्या प्राप्तीपासून म्हणजे एखादा भागधारक आपल्या नावावर असणारे भाग दुसऱ्या व्यक्तीच्या नावावर करत आहे, मग अशा परिस्थितीमध्ये त्याला कंपनीमध्ये हस्तांतर अर्ज भरून द्यावा लागतो. मग कंपनीला हस्तांतर अर्ज प्राप्त झालेला आहे, ट्रान्सफरचा अर्ज प्राप्त झालाय, तेव्हापासून 1 महिन्याच्या आत कंपनीने भाग प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे. किंवा भाग संक्रमणाची सूचना मिळाल्यापासून 1 महिन्याच्या आत भागांचे संक्रमण
ट्रान्समिशन ऑफ शेअर्स ज्याला म्हटलं जातं. चला, कोण सांगेल भागांचे संक्रमण म्हणजे काय? सर मी सांगते. हा, एखाद्या भागधारकांचा मृत्यू झाला किंवा तो वेडा झाला आणि दिवाळखोरीमुळे त्या भागधारकांच्या नावे असणारे भाग कायद्याने त्याच्या वारशाला मिळतात, वारसाचे नावे होतात, त्याच भागांचे संक्रमण असं म्हणतात. करेक्ट, बिलकुल अगदी बरोबर आहे. त्या ठिकाणी भागांचे संक्रमण म्हणजे ज्यावेळेस एखाद्या भागधारकाचा मृत्यू होतो किंवा एखाद्या भागधारक जो आहे तो दिवाळखोर होतो किंवा एखाद्या भागधारकाचं मानसिक संतुलन बिघडतं, वेडा होतो तो, अशा परिस्थितीमध्ये त्याच्या नावावर असणारे भाग आपोआप त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे होतात. या परिस्थितीला म्हटलं जातं भागाचे संक्रमण, ट्रान्समिशन ऑफ शेअर्स. ठीक आहे, थोडस म्यूट करा, माईक कोणाचा सुरू आहे बघा. तर या भाग संक्रमणाची सूचना कंपनीला मिळालेली. आता कंपनीला काही त्या ठिकाणी स्वप्न पडणार नाही की एखाद्या भागधारकाचा मृत्यू झालाय किंवा एखाद्या दिवाळखोरीत निघालाय किंवा एखाद्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ज्यावेळेस कंपनीला ही भाग संक्रमणाची सूचना मिळते, मग कोणाकडूनही त्याच्या विशेषतः कायदेशीर वारसाकडून. मग अशा परिस्थितीमध्ये सुद्धा कंपनीने 1 महिन्याच्या आत समोरचा जो कोणी, आता कोणाला दिलं जातं इथं ते या ठिकाणी दिलेलं आहे की हस्तांतर झाले असेल तर हस्तांतर स्वीकृत्यास. साहजिक आहे, हस्तांतर स्वीकृता म्हणजे हस्तांतरी. भागधारकाने आपल्या नावावर असणारे भाग ज्या व्यक्तीच्या नावे केलेले आहेत, समोरचा जो कोणी भाग खरेदी करणार आहे किंवा ज्याच्या नावावर आता भाग होत आहेत त्याला म्हटलं जातं हस्तांतर स्वीकृता. मग त्या हस्तांतर स्वीकृत्याच्या नावावर त्या ठिकाणी भाग प्रमाणपत्र 1 महिन्याच्या आत देणं गरजेचं आहे. आणि जर संक्रमणाची परिस्थिती असेल तर जो कोणी कायदेशीर वारस असेल त्याचा, ठीक आहे, कायदेशीर वारस अगोदरपासून त्या ठिकाणी नेमून ठेवला असेल, सगळी प्रक्रिया झालं असेल तर सोपं आहे. पण कोर्टामध्ये जर कायदेशीर वारस ठरणार असेल तर मग तोपर्यंत वाट बघावी लागेल. जो कोणी त्याचा कायदेशीर वारस असेल त्याला सुद्धा 1 महिन्याच्या आत जर फिक्स असेल तर कंपनीने भाग प्रमाणपत्र देणे बंधनकारक असेल. तर अशा पद्धतीनं हा झाला भाग प्रमाणपत्र. भाग प्रमाणपत्रामध्ये असणाऱ्या समाविष्ट बाबी आणि भाग प्रमाणपत्र वाटपाचा कालावधी 3 वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. चला, कोणाची काही अडचण आहे का? सर ती पुनर्दत्त भागा संबंधीचा पूर्णदत्त. कन्सेप्ट. हा, पूर्णदत्त सांगू का? हा हा, हे बघा, भाग सार्वजनिकरित्या ज्यावेळेस विकला जातो कमीत कमी त्याचे 3 हप्ते असतात, बरोबर आहे. एक उदाहरणासाठी आपण असं ग्राह्य धरू की पहिला हप्ता 30 रुपयाचा आहे, दुसरा हप्ता 30 रुपयाचा आहे. 3च हप्ते आहेत बरं का. पहिला हप्ता 30चा झाला, दुसरा 30चा झाला, आता तिसरा कितीचा असेल हो? तिसरा 100 रुपयाचा भाग आहे. पहिला हप्ता 30चा झाला, दुसरा 30चा झाला, आता तिसरा 40 रुपयाचा. ठीक आहे, एक उदाहरणासाठी आपण असं ग्राह्य धरू, हे झाले भागावरचे हप्ते. आता ज्यावेळेस भाग मागणी त्या ठिकाणी अर्ज भरला जातो, म्हणजे कंपनी जाहिरात देते आणि एखाद्या व्यक्ती कंपनीकडे तो अर्ज करतो भागाच्या मागणीसाठी, त्याला 30 रुपयाचा हप्ता भरणं बंधनकारक आहे. पहिला अर्ज शुल्क ज्याला म्हटलं जातं, म्हणजे त्याने 30 रुपये भरलेले आहेत, कंपनीकडे अर्ज केलाय, त्याचा अर्ज स्वीकारलाय कंपनीने, पहिला हप्ता क्लिअर झाला. आता त्याला भाग वाटप झाले, त्याचा अर्ज स्वीकारलाय म्हणून कंपनी त्याला भाग वाटप पत्र पाठवते आणि दुसऱ्या हप्त्याची मागणी करते, जो की 30 रुपयाचा आहे परत एकदा. आता ज्यावेळेस तो व्यक्ती तो 30 रुपयाचा दुसरा हप्ता भरतो, म्हणजे एकूण त्याने 60 रुपये भरलेले आहेत कंपनीमध्ये, तिसरा हप्ता अद्याप भरायचा आहे, तरी कंपनी त्या परिस्थितीमध्ये काय करते,
त्याला भाग प्रमाणपत्र देऊन टाकतो. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ते भाग अंशतः भरलेले आहेत. पूर्णतः रक्कम त्याची आली का कंपनीकडे? नाही, नाही. अंशतः आलेली आहे. बरोबर आहे ना? म्हणजे काही रक्कम आलेली आहे, काही रक्कम यायची आहे, त्याला म्हटलं जातं अंशतः भरलेले. आणि पूर्ण दत्त म्हणजे काय? ज्या भागावरची पूर्ण रक्कम भरलेली आहे, पूर्ण रक्कम वसूल झालेली आहे, त्याला म्हटलं जातं पूर्ण दत्त. म्हणजे कंपनी पूर्ण दत्त भागावर सुद्धा भाग प्रमाणपत्र देते आणि अंशतः भरलेल्या भागावर सुद्धा भाग प्रमाणपत्र देते. बऱ्याचदा कंपनी खाजगीरित्या भाग विकते आणि सगळी रक्कम एकदाच मागवते, एकाच इन्स्टॉलमेंट मध्ये वसूल करते. मग त्या परिस्थितीमध्ये काय होतं? ते पूर्ण दत्त भाग झाले, त्यांनाही भाग प्रमाणपत्र दिलं जाईल आणि इकडं अर्धवट रक्कम भरलेल्या लोकांनाही भाग प्रमाणपत्र देते. म्हणजे कंपनी काही वाट बघत बसत नाही की समोरचा भागधारक कधी सगळी रक्कम भरेल, भाग कधी पूर्ण दत्त होईल आणि मग आपण त्यांना भाग प्रमाणपत्र द्यावं. तसा काही नियम नाही. कंपनी कायदा म्हणतो की सहसा त्याला दुसरा हप्ता आला त्याचा भाग वाटपाचा की त्याला भाग प्रमाणपत्र देऊन टाका. म्हणजे अंशतः असो की पूर्ण दत्त असो की पूर्णतः असो, भाग प्रमाणपत्र दोन्ही प्रकारच्या भागावर दिला जातो.